राजकीय वर्तुळातून बातमी आहे, पवारांनी डोळे वटारताच ठाकरे नरमले, तर मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडून दिलेला आहे। जनता के मन में जो चेहरा है, जनता उसको मुख्यमंत्री बनाएगी। बात ऐसी है, पवार साहब की बात 100% ठीक है। 3 पार्टी की सरकार है, महाविकास आघाड़ी है, कौन कितनी सीटें जीतता है बाद में तय किया जाएगा, लेकिन हमको बहुमत मिल रहा है महाविकास आघाड़ी को। और हमारा सबसे पहला काम है ये भ्रष्ट सरकार को हटाना और मुख्यमंत्री के बारे में कभी भी चर्चा करना। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, खरं तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळते, तर काय सांगशील? आपण पाहतोय काही तांत्रिक अडचणींमुळे अजिंक्य धायगुडे याचा संपर्क तुटलेला आहे। पवारांनी डोळे वटारताच ठाकरे नरमलेत, तर मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडून दिलेला आहे। आपण पाहू शकतो महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू होती। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून आणि दुसरं म्हणजे काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदावर दावा प्रतिदावा केला जात होता आणि आता मुख्यमंत्री पदाचा हट्ट उद्धव ठाकरेंनी सोडून दिलाय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच झालेली पाहायला मिळत होती आणि आता सध्या आपण पाहतोय की पवारांनी वक्तव्य करताच पवारांनी त्यांची उद्धव ठाकरे यांची भूमिका नाकारताच आता ठाकरे नरमल्याचं पाहायला मिळतंय, कारण मुख्यमंत्री पदावरून शिवबाठा गटात कुठेतरी भूमिका ही तटस्थ होती, कारण संजय राऊत यांच्याकडून वारंवार उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचा उल्लेख करण्यात येत होता। तर या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच, खरं तर विधानसभाच्या निवडणुका जशा जशा जवळ येतील तसं तसं महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करून निवडणुकांना सामोरे जायचं की अगोदर निवडणुका पार पाडायच्या आणि नंतर मुख्यमंत्री कोण होईल असं ठरवायचं, अशा प्रकारे एक महाविकास आघाडीमध्ये चर्चा। अजिंक्य, जरा थांबवते राष्ट्रप प्रवक्ता तपासे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तपासेजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तपासेजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हो, पोहोचतोय, बोला ना। जी 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 जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीत कुठेतरी मुख्यमंत्री पदावरून दावे प्रतिदावे केले जात होते। उद्धव ठाकरेंकडून त्याचबरोबर काँग्रेसकडून दावे प्रतिदावे केले जात होते, मुख्यमंत्री पदावर चर्चा होत होती आणि आता सध्याची भूमिका संजय राऊत यांची नरमल्याचं पाहायला मिळतंय, उद्धव ठाकरेंची नरमल्याचं पाहायला मिळतंय, तर यावर आपली प्रतिक्रिया? मुख्यमंत्री पदासाठी कधीच महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली नाही। प्रत्येक पक्षाला असं वाटत होतं की आपापल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री बनावा आणि ते स्वाभाविक आहे, ते साहजिक आहे। परंतु मुख्यमंत्री कोण बनेल जेव्हा पक्ष निवडून येईल, महाविकास आघाडीचे सगळे जास्ती लोक निवडून येतील, त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरेल आणि पवार साहेबांच्या गोष्टी सांगितल्यानंतर त्या गोष्टीला पूर्ण विराम मिळालेला आहे। जी 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 खरं तर तपासेजी, आपण म्हणायला गेलं तर ह्याच मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उचलून धरल्याचं पाहायला मिळतंय, कारण वारंवार सत्ताधाऱ्यांकडून पण बोललं जात आहे महायुतीकडून की महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी आता रस्सीखेच सुरू आहे आणि दुसरं म्हणजे वाद सुरू आहे। या संदर्भात आपली प्रतिक्रिया? महाविकास आघाडीमध्ये कुठेच काही स्पर्धा नाही। पक्षाचे सर्वोच्च नेते पवार साहेबांनी याच्याबद्दल खुलासा केलेला आहे, आमच्या कार्याध्यक्ष त्यांनी पण या संदर्भात खुलासा केलेला आहे। प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्या पक्षाचा माणूस मुख्यमंत्री व्हावा, परंतु त्याचा निर्णय महाविकास आघाडीचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतर पक्षीय बळाबळ तपासून त्याच्यावर निर्णय होईल। जी 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 धन्यवाद तपासेजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात। आणि आपल्या सोबत बोलण्यासाठी राष्ट्रप नेत्या विद्या चव्हाण या जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याताई, तुमचं स्वागत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो हो, पोहोचतोय। जी, खरं तर बघायला गेलं सत्ताधाऱ्यांकडून पण बोललं जात होतं आणि खरं तर आता मीडियामध्ये वारंवार महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात होतं, त्यावर प्रतिक्रिया त्याचबरोबर वक्तव्य समोर येत होती। तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया? खरंच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद आहेत का?
आमच्यामध्ये वाद नाही आहेत, पण मीडिया वाद निर्माण व्हावे अशी मीडियाची इच्छा दिसते. पण आमच्यामध्ये बिलकुल वाद नाही आहेत. आणि आज संजय राऊत यांच्या स्पष्टीकरणानंतर आमच्यामधलं सामंजस्य काय असतं, कारण आमचं सगळ्यांचं अंतिम उद्दिष्ट हेच आहे की महाराष्ट्रातली जी जनता मागच्या 2-2.5 वर्षापासून त्रासलेली आहे, कंटाळलेली आहे, महागाईग्रस्त आहे, जी. भ्रष्टाचार महाराष्ट्र द्यायचा असेल तर महाविकास आघाडीचं सरकार येणं आवश्यक आहे. आणि मुख्यमंत्री कोण होईल ते आता नंतर ठरवलं जाईल, परंतु लोकांना या भ्रष्टाचारी खोकेबाज सरकारकडनं मुक्त करायचं असेल, पहिल्यांदा हे जास्तीत जास्त आमदार निवडून आणले पाहिजे. जी. आणि निवडून आलेले आमदार नंतर ठरवतील कुठला मुख्यमंत्री करायचा, काय करायचा. मला वाटतं शरद पवार साहेबांनी याच्यावर चांगलं स्पष्टीकरण दिलेलं आहे जी. आणि त्याच्याशी आम्ही सगळेजण सहमत आहोत. जी जी, धन्यवाद विद्याताई तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात. तर आपल्यासोबत अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत. अजिंक्य बोला. नक्कीच. खरं तर विधानसभेच्या निवडणुका जशा जशा जवळ येतील तसं महाविकास आघाडी जी आहे ती निवडणुकीची तयारी करत आहेत. परंतु आपण जर पहिल्यापासून पाहिलं तर संजय राऊत नेहमीच आग्रही होते की महाविकास आघाडी जी आहे ती मुख्यमंत्री पदाचा चेहरा अगोदर घोषित करून निवडणुकांना सामोरे जाईल. सुरुवातीच्या काळात अशी चर्चा झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील स्पष्टीकरण दिलं होतं की विरोधी पक्ष जो असतो तो कधीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा अगोदर घोषित करत नाही, अगोदर निवडणुका होतात. परंतु संजय राऊत जे आहेत ते वारंवार म्हणत होते की मुख्यमंत्री पदाचा चेहरा अगोदर घोषित करावा. त्याचं कारण असं होतं की उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीने घोषित करावा यासाठी संजय राऊत प्रयत्न करत होते. आणि यावर शरद पवारांनी देखील यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाहीये. आणि त्यानंतर देखील संजय राऊत यांना बळ मिळालं होतं की मुख्यमंत्री म्हणून एकदा की उद्धव ठाकरे यांचं नाव समोर यावं असं त्यांची इच्छा आहे. परंतु आता शरद पवारांचं वक्तव्य आल्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा माघार घेतलेली आहे आणि निवडणुका झाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवू असं सांगितलं गेलं. त्यामुळे शरद पवारांच्या वक्तव्यानंतर एक संजय राऊत यांनी आपण पाठीमागे जे बोलले होते त्या अजिंक्य जरा थांबवते काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी तुमचं स्वागत जय महाराष्ट्रामध्ये. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो हो पोहोचतोय. जी जी, खरं तर पाहायला गेलं महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद असल्याची चिन्ह दिसत आहेत आणि तशी वक्तव्य समोर आलेली आहे. संजय राऊत कित्येकदा असे बोललेले आहेत की पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील, त्यांना बघायची इच्छा आहे मुख्यमंत्री पदावर. आणि दुसरं म्हणजे दुसरीकडे काँग्रेसकडून तशी वक्तव्य प्रत्यक्षरित्या झालेली नाही आहेत, मात्र काँग्रेसकडून वारंवार बोलण्यात आलेलं आहे की ज्याचे आमदार जास्त ज्यांची हे मत जास्त तेच मुख्यमंत्री होणार हे असं बोललं गेलंय. पण यावरून असं चिन्ह दिसतंय की आता महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी रस्सीखेच मुख्यमंत्री पदावरून चालली आहे का? वाद आहे का महाविकास आघाडीत? अजिबात काही वाद नाही. जी, पहिला उद्देश हा आहे की ज्या भाजपने संविधानिक दृष्ट्या लोकशाहीला आणि महाराष्ट्राच्या एका उच्च राजकीय संस्कृतीला जो धोका पोहोचवलेला आहे त्याच्या विरुद्धची लढाई ही महत्वाची सर्व लोक मानतात आहे. जी, जसं म्हटलं आपण की काँग्रेसने असं म्हटलं की ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री, असं कुठेही म्हटलं गेलेलं नाही, कोणीही कोणतं वक्तव्य केलं नाही. वक्तव्य एकच आहे की बीजेपीला सत्तेच्या बाहेर घालवून महाराष्ट्राचा पुनर्लौकिक कसं मिळवून देता येईल हाच सगळ्यांचा उद्देश आहे. काल फक्त पवार साहेब बोलले की ज्याची संख्या जास्त असेल आमदारांची त्याचा मुख्यमंत्री होईल. आता ते ज्येष्ठ नेते आहे, त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे राजकीय बघितलेले आहे, तर ते जे म्हणतात त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. पण मुख्यमंत्री पदाची अशी कुठलीही रेस नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी 25 वर्षापासून आघाडीमध्ये आहे, पण कधीही चेहरा ठेवून आम्ही निवडणूक लढलेलो नाही. सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातूनच निवडणुकीला पुढे गेलेलो आहोत. सत्ताधाऱ्यांकडून आणि म्हणजेच महायुतीकडून खरं तर हाच मुद्दा उचलून धरला गेलेला आहे की महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरूनच आता वाद आहे. असं आहे की महायुतीच्या पहिल्या आतमधलं बघावं त्यांनी आपलं आरएसएस आणि काय म्हटलं अजितदादांबद्दल, त्यांचे मंत्री काय म्हणतात, उलट्या होकाऱ्यापर्यंत आलेले आहेत ही लोक, त्यांचं एक दुसऱ्यामध्ये पटत नाहीयेत. त्यांनी आपलं बघावं. महाविकास आघाडीमध्ये सगळं ऑल वेल आहे, सगळ्या जणांचा एकच उद्देश आहे. काल आदित्यजी पण परभणीतून बोलल्याचं मला स्पष्टपणे आठवतं. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. महाविकास आघाडी
एका सामूहिक नेतृत्वात आणि मुद्द्यांवर जे आहे ते आम्ही महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीला जी, जी, पुढे जी. जाऊ जी. अशा पद्धतीचा जी. एक निर्णय जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेला आहे. धन्यवाद लोंढेंजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात. आणि आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडेही जोडले गेले होते, त्यांनाही धन्यवाद.